नमस्कार. आज आपण एका अशा गुप्तहेर कथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याच शरीरात घडते. ही गोष्ट आहे आपल्या शरीरातल्या पेशींची, त्यांना मिळणाऱ्या इंधनाची आणि त्यातून तयार होणाऱ्या एका मोठ्या धोक्याची. चला, या प्रकरणात जरा खोलवर जाऊया. सुरुवात करूया एका अगदी साध्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाने. आपण जे रोज जेवतो, आपल्या ताटात जे पदार्थ असतात, त्यांचा संबंध थेट कॅन्सरसारख्या आजाराशी असू शकतो का? हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण यामागचं विज्ञान समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. चला तर मग आपल्या तपासाचा पहिला भाग सुरू करूया. आपण कॅन्सरला नेहमी एक बाहेरचा शत्रू समजतो, नाही का? पण खरी गंमत तर ही आहे की हा शत्रू बाहेरचा नसून आपल्याच शरीराच्या नियमांमध्ये झालेली एक अंतर्गत गडबड आहे. हे सगळं आपल्या आतूनच सुरू होतं. विचार करा, आपल्या शरीरात करोडो अब्जावधी पेशी आहेत आणि त्यातला फक्त एका पेशीला कुठेतरी एक चुकीचा मेसेज मिळतो. एक असा आदेश जो तिला सांगतो की आता थांबायचं नाहीये, फक्त वाढत राहायचं. तर ही गडबड होते कशी, याचे 3 मुख्य टप्पे आहेत. सगळ्यात आधी काही पेशी नियम मोडायला लागतात. त्यांना अनियंत्रित वाढण्याचा आणि कधीही न मरण्याचा आदेश मिळतो. मग दुसरा टप्पा येतो. शरीराची जी पोलीस यंत्रणा असते, म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती, ती या बंडखोर पेशींना शोधून नष्ट करते. पण कधीकधी ही यंत्रणा अपयशी ठरते. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात धोकादायक टप्पा. या वाचलेल्या बंडखोर पेशी इतक्या वेगाने वाढतात की त्या गाठी तयार करतात आणि संपूर्ण शरीरात पसरू शकतात. ओके, तर आता आपल्याकडे या बंडखोर पेशी आहेत, पण त्यांना वाढायला, पसरायला काहीतरी लागतं, बरोबर? त्यांनाही इंधन लागतं. आणि इथेच आपल्या कथेमधला दुसरा महत्वाचा भाग समोर येतो. तो म्हणजे कर्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स. तर ही कर्बोदकं म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. आपल्या शरीराला जी ऊर्जा लागते ना, ती प्रामुख्याने यातूनच मिळते. म्हणजे बघा, भात, पोळी, बटाटे, साखर या सगळ्यांमधून शरीराला ग्लुकोज मिळतं आणि हीच ऊर्जा आपल्याला रोजची कामं करण्यासाठी हवी असते. पण इथेच एक ट्विस्ट आहे. कर्बोदकांची 2 रूपं आहेत असं समजूया. एकीकडे जेवढी गरज आहे तेवढी कर्बोदके शरीराला आवश्यक ऊर्जा देतात. पण दुसरीकडे जेव्हा हे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होतं, तेव्हा काय? तेव्हा ते अतिरिक्त ग्लुकोज चरबीच्या रूपात शरीरात साठवलं जातं. मग साहजिकच प्रश्न पडतो की ठीक आहे, थोडं जास्त इंधन आहे शरीरात, मग त्यात एवढं काय बिघडलं? आणि हाच प्रश्न आपल्याला ह्या कथेच्या मूळ गाभ्याकडे घेऊन जातो, जिथे कॅन्सर आणि कर्बोदकांचा संबंध स्पष्ट होतो. आता वेळ आलीये त्या बंडखोर पेशी आणि हे अतिरिक्त इंधन यांच्यातलं नातं जोडण्याची. इथूनच सगळा खेळ सुरू होतो आणि आपल्याला कळतं की शरीराचा स्वतःच्याच पेशींवरचा ताबा नेमका कसा सुटतो. आणि या तपासातला सर्वात मोठा खुलासा हा आहे की रक्तातलं हे अतिरिक्त ग्लुकोज ते दुसरं तिसरं काहीही नसून त्या वाढणाऱ्या कॅन्सर पेशींसाठी थेट जेवण आहे, त्यांचं खाद्य आहे. हे अतिरिक्त इंधन आपल्या शरीराची संरक्षण यंत्रणा अक्षरशः खिळखिळी करते. कसं? त्याचे 4 मुख्य मार्ग आहेत. पहिलं म्हणजे ते कॅन्सर पेशींना वाढण्यासाठी थेट ग्लुकोज पुरवतं. दुसरं, यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते, जे कॅन्सरच्या वाढीसाठी एक पोषक वातावरण तयार करतं. तिसरं, जास्त साखरेमुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे आपल्या पेशींच्या डीएनएला नुकसान पोहोचवतात. आणि चौथं, चुकीच्या आहारामुळे शरीराची ती पोलीस यंत्रणा म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती इतकी कमकुवत होते की ती या बंडखोर पेशींना रोखूच शकत नाही. म्हणजे बघा, हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं की कॅन्सर हा काही बाहेरून आलेला रोग नाही, तर तो आपल्याच शरीराच्या सिस्टममधला, आपल्याच पेशींच्या कंट्रोल सिस्टममधला एक मोठा बिघाड आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून, या सगळ्या तपासातून आपण काय शिकलो? मुख्य निष्कर्ष काय आहे? निष्कर्ष एकदम सोपा आणि सरळ आहे. जर आपण कॅन्सरला एक आग समजत असू, तर ही अतिरिक्त प्रक्रिया केलेली कर्बोदकं त्या आगीत तेल ओतण्याचं काम करतात, त्या आगीला आणखी भडकवतात. आणि हे तेल येतं कुठून? कुठून मिळतं हे इंधन? तर आपल्या रोजच्याच जेवणातून. जसं की साधी साखर, मैदा आणि पांढरा भात. हे असे पदार्थ आहेत जे आपल्या आहारात खूप सामान्य आहेत, पण तेच या समस्येचं मूळ ठरू शकतात. आणि मग शेवटी हा एकच प्रश्न उरतो नाही का, की आपल्या ताटात आपण जे काही निवडतो, ती निवड फक्त आपल्या जिभेची चव असते, की आपल्या शरीरातल्या त्या अब्जावधी पेशींचं आरोग्य आणि त्यांचं भविष्य ठरवत असते.
नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.